हरे कृष्णा प्रिय भक्तों, तो अभी हम कहाँ है? अभी हम आए राधा रानी किचन। तो ये जो राधा रानी का किचन है, राधा अरे बाधा, ये है राधा का वादा। अभी हम और क्या बोले ज्यादा, तो इसलिए हम आपको लेके चलते हैं हमारी प्रसादम की ओर। जो हमारी प्रसादम टीम है, वो जो हमारा किचन टीम है, जो भोग बनाते हैं भक्तों के लिए, तो हम यहाँ पे अभी हम देखेंगे कि वो आज क्या क्या प्रसाद बना रहे हैं। तो आइए। तो सबसे पहले तो यहाँ पे जो माता जी लोग हैं, यहाँ पे देखो आपको सुंदर चपाती तयार कर रहे हैं। तो माता जी, हाँ क्या था, तुम्ही किती माता जी इथं सेवा करताय? 25-30 माता जी आहे. बर. आणि किती चपात्या तुम्ही 150-200 पुरी पुरी? हा. बर. हा, 150-200 हा, किलो? अरे हा, बापरे. हा. आणि त्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो? 2-3 तासात होऊन जात आमचं. बापरे. हा. तर इथं तुम्ही बघू शकता भक्तांनो, इथं खूप साऱ्या माताजी आहेत ज्या लांब लांबून आल्यात, बस करून, गाडी करून. तर ह्या सगळ्या सेवेसाठी एकत्र जुटलेले आहेत. तर तुम्ही सगळं बघू शकता. एवढ्या 5000 लोकांचे पुरी प्रसाद हे सगळे बनवतात. या माताजींचा स्पेशल आशीर्वाद आहे, भगवंतांचा आशीर्वाद आहे. या माताजी किती छान पुऱ्या बनवत आहेत. हरी बोल बोला सगळ्यांनी, हरी बोल. प्रभुपाद अन्नदान सेवा की जय. तर इथं तुम्ही बघू शकता, इथं खूप मोठ्या मोठ्या पातेल्यांमध्ये जी भाजी, आज छोले पनीर, आज हा असा बेत आहे. तर इथं तुम्ही बघू शकता प्रभूजी इथं पुरवढे तळतायत. जय. तर इथं पुऱ्या फ्राय होत आहेत. 5000 भक्तांसाठी प्रिपरेशन होत आहे भक्तांनो. तर तुम्ही नक्की हा प्रसादांचं आस्वादन घ्यायला. भगवद्गीतेमध्ये सांगितले, प्रसाद आहे सर्व दुःखानाम हानी रसोपशी आहे. ते प्रसाद घेतल्याने तुमच्या सगळ्या जीवनातल्या ज्या बाधा आहे ती राधा राणी हरण करून टाकेल त्याचं. हरी बोल. तुम्हाला इथं दिसू शकतं की खूप मोठा किचनची जी व्यवस्था आहे. प्रभूजी सगळे किचन आम्हाला हेल्प करतायत. प्रभूजी तुम्ही काय सांगणार प्रसादम सेवाबद्दल? प्रसादम सेवा अतिशय उत्तम चाललेली आहे. भगवंतांच्या कृपा. किती भक्त तुम्ही एकत्र जुटलेले आहेत प्रसादम सेवाला? साधारणतः 30 भक्त इथं आहेत. जनरल प्रसादासाठी, VIP प्रसादासाठी 20 भक्त आहेत. अच्छा. आणि व्हॉलेंटियर पण आहेत. अरे वा. आणि तुम्हाला प्रसादमसाठी तुम्हाला काय काय प्रिपरेशन लागतं? तुम्ही काय कसं करता एवढं मोठं? प्रिपरेशन साठी तर बेसिक गोष्टीपासून सगळ्यात, भाजी, तांदूळ, पीठ, स्वीट, आणि जवळजवळ पहाटे 3 वाजेपर्यंत किचन मधले भक्त काम करतायत. अरे वा. सेवा करतात. आणि आता 5000 लोकांचा प्रभूजी तुम्हाला रोजचा प्रसाद बनवायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही कधीपासून तयारी करता? दुपारी, आता संध्याकाळी आतला प्रसाद असतो, त्यासाठी तुम्ही कधीपासून तयारी करता? दुपारी 2 वाजल्यापासूनच, म्हणजे दुपारचा प्रसाद झाल्यानंतर सगळी सेवा सुरू होते. हे रात्री 11 वाजेपर्यंत प्रसाद बनवायची सेवा सुरू असते. वा वा. तर आपण सगळ्या भक्तांसाठी एकदा हरी बोल बोलू. हरी बोल. खूप छान ही प्रसादम सेवा करताय तुम्ही. इथं बघू शकता. जय श्री कृष्ण. तर इथं वॉश बेसिनची सेवा चालू आहे. तर इथं जे काही युटेन्सिल्स आहे, तर इथं खूप स्वच्छ प्रमाणात धुतलं जात आहे. कारण की जे आपण स्वच्छता, क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस असं म्हणतात. तर त्यामुळे जो पण काही प्रसाद आहे तो आपण या सर्व व्यवस्थित भांड्यांमध्ये, व्यवस्थित स्वच्छ धुतलेल्या प्लेट्स यामध्ये आपण सर्व करतो. तर तुम्ही बघू शकता. हरे कृष्ण. प्रभूजी तुमचं काय मत? तुम्हाला किती वेळ लागतो सांगा? प्रसाद जे तुम्ही प्लेट एवढी. आम्ही आता 4 वाजल्यापासून सेवा करत आहेत. अच्छा. आणि आम्ही रात्री 1-1:30 वाजेपर्यंत सेवा अरे करतो. आणि तुम्ही किती भक्तजण जुटलेले आहेत? आम्ही 12 जण भक्त आहेत. आम्ही नांदेडून आलेले आहेत. बापरे, बघा एवढ्या लांब नाही भक्त आले. आणि प्लेट कनेक्टिंग सेवा आणि भांडे स्वच्छ धुण्याची क्या सेवा बात आहे. आहे. भगवंत तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देव. हा. जेव्हा महाभारतातलं राजसुयज्ञाचं आयोजन झालं, तेव्हा भगवंत हे अग्रपूजेचे मानकरी असताना देखील भगवंतांनी जी सेवा घेतली होती, ती कुठली सेवा घेतली होती प्रभूजी? भक्तांच्या प्लेट उचलण्याची. जे भक्तांचे उष्टे पत्तल होते ते उचलायची सेवा घेतली होती. आणि तेच सेवा आज आपले प्रभूजी करतायत. त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी हरी बोल बोलूया. हरी बोल. हरी बोल. खूप श्रील प्रभुपाद की जय.